गाईज, तुम्हाला माहिती आहे काय झालं? नाही तर चला मी सांगतो तुम्हाला आज काय झालं. नमस्कार मंडळी, मी हिमांशू सुर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करतोय माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळी मी थेट रेडी होऊन लग्नाला निघालो. कारण हो, 12:30ला लग्न होतं आणि मी आत्ताच लेट उठलो होतो. सो एकदम सॉलिड मूडमध्ये तयार होऊन बाहेर पडलो. लग्नाला पोचलो, लग्न लावून बाहेर आलो तर आम्हाला आमच्या वहिनी भेटल्या. मग त्यांना पण ब्लॉगमध्ये घेऊन बाहेर पडलो. तर बाहेर नवरा नवरीचा फोटोशूट चालू होतं. म्हटलं आपलं काय काम इथे. मग तोपर्यंत पराग आणि मी बाहेर राऊंड मारायला गेलो. मी सगळं आवरून घरी आलो. घरी येऊन बघतो तर टॉम शेट झोपले होते. म्हणून आवाज न करता बेडरूममध्ये गेलो. फ्रेश होऊन जेवायला बसलो. लग्नाची इथे नाही जेवलो कारण घरी बनवली होती मच्छी. मग म्हटलं वार का वाया घाल बाबा, म्हणून थेट घरीच आलो जेवायला. जेवून वगैरे औषध खाल्ले. औषध खाऊन पण पोट काही ठीक नाही होत. मग थोडा झोपलो तर संध्याकाळी थेट मला उठवायला डायरेक्ट टॉम शेटच आले. मम्मीने आमच्या बिल्डिंग मधल्या आजींना बोलवलं नजर काढायला, कारण मी आहेच एवढा क्यूट. लागली असावी कोणाची तरी नजर. मग ते सगळं आटपून मी आज माझ्या मित्राच्या घरी गेलो. त्यांनी आज जेवायला बोलवलं होतं, मस्त चुलीवरचं जेवण. तर मित्र माझ्यासाठी जेवण बनवत होता. मी लहान असताना इकडेच पडीक असायचो. मग तो आणि त्याची बायको चिकन बनवत होते आणि फायनली जेवण रेडी झालं. खूप सुंदर जेवण झालं होतं आणि चुलीवरच्या जेवणाला जी टेस्ट आहे ती बाकी कोणत्याच हॉटेलमध्ये नाही भेटणार. मग मी जेवून मी डायरेक्ट घरी आलो गोळ्या घेण्यासाठी, कारण खूप जास्त पोट दुखत होतं. मग गोळ्या घेऊन झाल्या तर शुभमचा कॉल आला. तो बिल्डिंग खालीच उभा होता. मग राकेशला घेऊन आम्ही राऊंड मारायला गेलो. राकेश कंपनीमधून आला होता. आम्ही घरी पण नाही जाऊन दिलं त्याला, डायरेक्ट बाहेरच्या बाहेर त्याला घेऊन आलो. मग राऊंड वगैरे मारून घरी आलो आणि फायनली आजचा दिवस एंड झाला. तर कसं वाटलं आजचा दिवस कमेंट करून मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज.